आहेत। अमोल कोल्हे यांची भेट ही राजकीय नव्हती असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। सोबत निलेश लंके आहेत। साहेब, खरं तर आज सकाळी तुम्ही साहेबांची भेट घेतली अशी एक चर्चा आहे आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे। काय नेमकी वस्तुस्थिती आहे? तशी काय परिस्थिती नाही। रात्री माझा वाढदिवस होता। सकाळी मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची त्या ठिकाणी भेटायचं होतं। हॉस्पिटलमधून डॉक्टरांना भेटून तर गेस्ट हाऊसला नाश्ता करायचं म्हणून या ठिकाणी आलो। आल्यानंतर आम्ही पलीकडल्या रूमवर असताना तर मला कळालं की समोरच्या रूममध्ये अमोल कोल्हे खासदार साहेब त्या ठिकाणी आहेत। आणि मग एका 2 दिवसापूर्वी आमच्याकडे एक महानाट्य झालं। शिवपुत्र संभाजी महाराजांचं जीवनपटावर आधारित जे महानाट्य होतं, त्या महानाट्याच्या संदर्भात नंतर आमची भेट पण नव्हती झाली। त्या संदर्भात चर्चा झाली, महानाट्य कसं झालं, काय झालं। बाकी काय पवार साहेबांच्या घराची आता एंट्री आहे, तिथं तुमच्या गाडीचा नंबर, तुमचं नाव जे आहे ते एंट्रीमध्ये आज सकाळचं नाही 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 माझ्या गाडीचं नाव नंबरचा काही संबंध पण नाही। मी तिकडे गेलो पण नाही। तुम्ही प्रवेश करणार का नाही का किंवा काय या सगळ्या अफवा आहेत, काय आहेत नेमकं? अफवाचे मला मी झोपलेलं असताना तर मला बऱ्याच पत्रकारांचे मीडियावाल्यांचे फोन आले, तुम्ही कुठे? म्हणलं मी झोपलेलो आहे असं। त्यांना अशाची बातमी, तुम्ही प्रवेशाला कुठं गेलेत? म्हणलं नाही, अजून काहीच नाही। आता प्रवेशाला जायचं असतं तर माझ्याबरोबर कार्यकर्ते असते ना, तसं काही प्रकार नाही। काहीतरी अफवा कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवत असतं। पण जागा वाटपाच्या संदर्भात तुम्ही नगर जागा मागितली का किंवा नगर इच्छुक आहात तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून? असं असतं, मी बऱ्याच वेळा सांगितलं, मला माझ्या नेतृत्वाने जर सांगितलं की तुला हे करावं लागेल तर मी ते करणार। नक्कीच या ठिकाणी निलेश लंके यांनी आपला पक्षप्रवेश होणार नसल्याची या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळं आगामी काळात त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील असंही त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे ते लोकसभा लढणार, कुठल्या गटातून लढणार किंवा पुढचा त्यांचा काय निर्णय असेल या ठिकाणी त्यांनी अजून कुठली भूमिका जी आहे ते आपल्याला सांगितलं आहे। कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज।